धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील 80% पेक्षा जास्त शेती हे कोरडवाहू आहे, म्हणजे पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. इसवी सन 2014 ते 15चा हा काळ पाहिला तर पाऊस खूप कमी प्रमाणात पडला, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासन विविध योजना राबवत असते. तर अशीच एक योजना केंद्र शासन घेऊन आलेली आहे. ती योजना म्हणजे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान. तर हे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान नेमकं काय आहे किंवा ते आपल्या शेतासाठी काय फायदेशीर आहे, याच्या काय त्रुटी आहेत, काय फायदे आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी आयुक्तालय पुणे येथील कृषी सहसंचालक माननीय घोलप सर. सर नमस्कार. नमस्कार. शाश्वत हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे. शाश्वत म्हणजे गॅरंटी किंवा एक हमी असते. हे शाश्वत शब्द आपण म्हणजे बाजारपेठेमध्ये बघतो की एखादी वस्तू खरेदी करत असताना आपल्याला त्याची गॅरंटी हवी असते, शाश्वती हवी असते की ही चालेलच. पण शाश्वत हा शब्द शेतीच्या बाबतीत यावा. खरं शेतीच्या बाबतीत हा शाश्वत शब्द आल्यामुळेच कदाचित शेतकरी शाश्वत शब्दामुळेच खूप आनंदित झाले असतील. तर हा राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान नेमकं काय आहे? सर्वप्रथम आपण जसं म्हटलं तसं शाश्वत आणि शेती हा तसं म्हटलं तर हे एक आव्हानात्मक शब्द शेतीमधला म्हणायला पाहिजे, कारण शेतीमध्ये शाश्वती हा फार तसा कठीण भाग आहे. शाश्वत म्हणजे काय की ज्या शेतीमधून आपल्याला नियमितपणे खात्रीशीर वर्षभरासाठी काहीतरी मिळण्याची हमी देणारी जी शेती, तर ती शेती म्हणजे आपण त्याला शाश्वत शेती म्हणू शकतो. पण हे कुठं शक्य आहे की ज्या ठिकाणी पाण्याची नियमित सोय आहे आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पावसावरती त्याचे पिकं घेण्यासाठी अवलंबून राहावं लागत नाही, अशा ठिकाणी शाश्वती आपल्याला देता येऊ शकते. परंतु आपल्याला जो विचार करायचा आहे ह्या शाश्वत शेतीचा, तर तो जी 80% कोरडवाहू शेती आपल्याकडे आहे की ज्याला पाणी मिळणारच नाही, तर त्या ठिकाणी शेतीमध्ये शाश्वती आणण्याकरता ज्या काही विविध आपल्याला उपाययोजना करायच्यात, तर त्या करण्याकरता हे जे काही अभियान म्हणून जे शासनानं सुरू केलेलं आहे, तर त्याच्या मागची ही शासनाची भूमिका आहे की यामध्ये शेतकऱ्याला नियमितपणे वार्षिक काहीतरी हमी उत्पन्नाची मिळावी आणि त्या दृष्टीने त्यांच्याकरता काही सुविधा निर्माण कराव्यात. नक्कीच सर, हे उपक्रम खरंच चांगला आहे. पण याचे नेमकं उद्दिष्ट काय आहेत की शासनाचे काहीतरी नेमकं एक डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून शासनाने हा उपक्रम राबवला असेल, तर त्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे शासनाचे? आता यामागची खरं तर प्राथमिक भूमिका अशी की आपल्या देशाचं एकूण जर क्षेत्र पाहिलं, राज्यात तर आपली कमीच आहे, तशी देशाची देखील 60% शेती ही कोरडवाहू आहे. आणि त्या 60% शेतीमधून आपली जी वाढती लोकसंख्या आहे त्याच्या जवळपास 40% अन्नधान्याचं उत्पन्न या शेतीमधून मिळतं. तर मग ही शेती सक्षम केली पाहिजे आणि त्यावरच आपला पूर्ण देशाचं जे काही वाढती लोकसंख्या आहे तिला अन्नधान्य पुरवठ्याचा सगळा भरोसा आहे. तर तो करण्याकरता आपल्याला जे काही विविध उपाययोजना करायच्या, तर त्या याच्यामध्ये अभिप्राय आहेत. त्याचा मुख्य हेतू असा की मोठे जलसाठे करून आपल्याला पाणी पुरवठा सर्व शेतीला करणं शक्य होणार नाही, त्यामुळे विकेंद्रित पद्धतीने पाण्याचा साठा करणं आणि त्याच्यामध्ये एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून आपल्याला शेतकऱ्यांना निश्चितपणे काहीतरी उत्पन्न मिळेल याची हमी देण्याच्या दृष्टीने पर्याय देणं हा एक आहे. दुसरा, दिवसेंदिवस आपण ही जमीन सातत्याने पिकं घेत असल्यामुळे त्याची आरोग्य कमी होत चाललंय, त्याच्यामध्ये असणारे जे काही उत्पादन क्षमता आहे ती कमी होत चालली, वारंवार ते पीक घेतल्यामुळे. तर ती कायम ठेवणं किंवा जमिनीचं आरोग्य जपणं हा एक त्यामागचा उद्देश आहे. तिसरा, पाणी हे देखील अत्यंत मर्यादित स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहे. तर हे जे पाणी आपल्याला मिळतं तर ते अधिक कार्यक्षमते आणि प्रभावीपणे किंवा ज्याचा जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकरता म्हणून वापर करता यावा यासाठी सुविधा देणं. खूप कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेता यावं. अगदी बरोबर.
आणि चौथा जो महत्त्वाचा उद्देश याच्यामध्ये आहे की आता आपण पाहतो की हवामानात सातत्याने बदल होतात. हो. हवामान हे नेहमी बदलतच असतं, परंतु अनपेक्षित बदल जे आता होत आहेत, तर याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी आणि त्याच्यापासून बचावात्मक काय कार्यवाही करता येईल या बाबीविषयी शेतकऱ्यांना माहिती देणं, तर हा एक या अभियान चालवण्यामागचा उद्देश आहे. पण या योजनेमध्ये काही प्रमुख घटक आहेत का? कोणते आहेत का घटक? हां, तर आता ही योजना जी आहे, तर ही योजनेमधले मी जसं उद्देश म्हटलं, तर प्रत्येक उद्देश सफल करण्याकरता आपल्याला एक घटक त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. तर आता पहिला जो घटक आहे तो शेतावरील पाणी व्यवस्थापन महत्त्वाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जे काही पाणी उपलब्ध आहे ते जास्तीत जास्त कार्यक्षमतेने कसं वापरता येईल. दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो कोरडवाहू क्षेत्र विकास, म्हणजे जे मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून शेती आहे तर ती सक्षम कशी करता येईल, हा एक घटक त्या दृष्टीने आपल्याला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये. तिसरा महत्त्वाचा घटक जमिनीचं आरोग्य. तर हे जमिनीचं आरोग्य टिकवण्याकरता कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे त्या बाबीचा एक समावेश याच्यामध्ये केला आहे. आणि चौथा जो महत्त्वाचा घटक की हवामान बदल होतोय, ह्या बदलत्या हवामानामध्ये शेती ही कायम शाश्वतपणे पुढे चालू राहावी याकरता शेतकऱ्यांना माहिती देणं आणि ह्या बदलाचा निश्चितपणे काय परिणाम होतो या शेतीवर याची माहिती देण्याचा जो उपक्रम आहे, तर तो हवामान बदल आणि शाश्वत शेती या अशा 4 घटकांमिळून हे आपण अभियान म्हणून राबवते. तर यामधील जो पाण्याविषयी आहे, शेतीवरील जलव्यवस्थापन म्हणजे काय, असं थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला? कुठल्याही बाबीचं व्यवस्थापन करायचं म्हणजे आपल्याकडं जे काही संसाधन आहे त्याच्यामधून जास्तीत जास्त उत्पादकता कशी करायला लागेल, कशी करता येईल, तर या दृष्टीने जे प्रयत्न केले जातात आपण त्याला व्यवस्थापन म्हणतो. पाणी आपल्याला जास्तीत जास्त पिकं घेण्यासाठी कसं वापरता येईल यासाठी हे अभियानामध्ये शेतीवरील जल व्यवस्थापन हा घटक घेतलेला आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन संच आपण शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून द्यायची याच्यामध्ये तरतूद आहे. आणि हे देताना त्याच्यामध्ये काही निकष आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला 5 हेक्टर मर्यादेपर्यंत आपण हे संच बसवण्याकरता अनुदान देऊ शकतो. हे अभियान आपण राज्यामधले जे एकूण जिल्हे आहेत त्या 33 जिल्ह्यांपैकी 11 जे विदर्भाचे जिल्हे आहेत ते सोडून उर्वरित 23 जिल्ह्यांमध्ये आपण हे अभियान राबवतो. 11 जिल्हे जे विदर्भाचे सोडलेले आहेत त्याच्याकरता स्वतंत्रपणे शासनाने वेगळी तरतूद केलेली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत त्याकरता वेगळा निधी म्हणजे विदर्भासाठी वेगळं एक योजना राबवलेली आहे आणि मराठवाड्या किंवा इतर भागासाठी वेगळी आहे. अगदी बरोबर. तर याच्यामध्ये विदर्भ वगळून इतर भागाचा समावेश केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण जर ह्या योजनेचा सुरुवातीचा काळ पाहिला तर फक्त फळबागा आणि काही अंशी भाजीपाल्याकरता आपण याला सबसिडी देत होतो, परंतु आता या योजनेची जी व्याप्ती आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलेली आहे आणि जवळपास सर्वच पिकांसाठी एकतर ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर आपल्याला करता येतो आणि त्यासाठी अनुदानाची सुविधा या योजनेमध्ये दिलेली आहे. म्हणजे याचा कशा प्रकारे व्याप्ती आहे किंवा अंमलबजावणी आपण करणार आहोत? आता याच्यामध्ये मी जसं म्हटलं तसं आपण एकूण ज्या 23 जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम राबवतो, तर याच्यामध्ये जे अनुदान दिलं जातं शेतकऱ्यांना तर त्याच्या अनुदानाच्या मर्यादा आहेत. आपल्याकडे एकूण जे तालुक्यांची संख्या आहे 353 तालुके आहेत आपल्या राज्यामध्ये, त्यातले 149 तालुके हे आवर्षण प्रवण आहेत. तर ह्या आवर्षण प्रवण तालुक्यांमध्ये जर हे संच बसवायचे असतील तर याला अल्प आणि अत्यल्प भूधारकांसाठी आपल्याला 60% अनुदान मिळतं खर्चाच्या आणि उर्वरित शेतकऱ्यांसाठी 45% अनुदान आपण याच्यामध्ये देतो. आणि जे आवर्षण क्षेत्राबाहेरील तालुके आहेत तर त्या ठिकाणी अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांकरता 45% आपण एकूण खर्चाचे अनुदान देतो आणि उर्वरित शेतकऱ्यांसाठी आपण 35% या प्रमाणात आपण या ठिकाणी अनुदान द्यायची तरतूद या योजनेमध्ये आहे. आता या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने जवळपास 71 कंपन्यांची नोंदणी केलेली आहे ठिबक या संच बसवण्यासाठी आणि 74 कंपन्या ह्या स्प्रिंकलर या योजनेकरता आपण रजिस्ट्रेशन करून दिलेलं आहे त्यांना. तर या कंपनीचे जे काही वितरक आहेत स्थानिक वितरक तर त्यांच्यामार्फत आपल्याला हे संच बसवून घ्यायचेत आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे ठिबकला 1 हेक्टरला म्हणजे त्या अंतरावरती आपल्याला त्याच्या खर्च मर्यादा अवलंबून आहेत. तर सर्वसाधारणपणे जास्त अंतराच्या पिकांसाठीचा खर्च
एक 23 ते 24 हजार रुपयापर्यंत येतो अच्छा. आणि तो जास्तीत जास्त 1 लाख रुपये म्हणजे हे मर्यादेपर्यंत. ठिबक सिंचन खर्चाचा मापदंड आहे हे. हा, तर या मापदंडाला धरून मग आपल्याला प्रत्यक्ष त्या तालुकानिहाय जे काही अनुदानाच्या मर्यादा आहेत किंवा त्यानुसार शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाईल. आणि तुषार सिंचन संचाचं देखील जे काही वेगवेगळे मापदंड आहेत किंवा त्याचे प्रकार आहेत, मग त्याला काही मिनी स्प्रिंकलर्स आहेत, मायक्रो स्प्रिंकलर्स आहेत किंवा पोर्टेबल किंवा ज्याचा आपण एका शेतामधून दुसऱ्या शेतामध्ये आपण घेऊन जाऊ शकतो असे तुषार संच आहेत. किंवा रेनगन की जो मोठ्या क्षेत्रावरती एकाच वेळी आपल्याला त्याच्यामध्ये तुषार सिंचन करता येऊ शकतं. तर असे जे वेगवेगळे प्रकार आहेत, तर या प्रकारानुसार आपल्याला त्याच्या संचाच्या किमती निर्धारित केलेल्या आहेत शासनाने आणि त्या किमतींना धरून आपल्याला शेतकऱ्यांना अनुदान देता येतं. बरोबर सर. सर, या सन 2014 ते 15 साठी काही शासनाने तरतूद केलेली आहे का? हा, आता हा एवढा मोठा कार्यक्रम राबवायचा तर त्याला आर्थिक तरतूद हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तर याच्यामध्ये केंद्र आणि राज्य शासन दोघांकडूनही आपल्याला याला अनुदान मिळतं. त्याच्यामध्ये शेअरिंग, दोन्ही केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून याला अनुदान मिळतं. 80% अनुदान हे केंद्र शासन देतं, 20% अनुदान हे राज्य शासनामार्फत मिळतं. तर असं जवळपास 222 कोटी रुपयाचं अनुदान यावर्षी शासनाने या योजनेकरता उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम आता सध्या राबवत आहोत. बरोबर. सर, हे कार्यक्रम आपल्या शेतामध्ये राबवायचा असेल ही योजना, तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना काय करायला हवं? हां, आता योजनेत सहभाग घ्यायचा म्हणजे एक शासकीय कार्यपद्धती असते. तर एक चांगला उपक्रम ह्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुरू केलेला आहे शासनाने आणि त्याच्याकरता एक आज्ञावली किंवा एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र जे आहे आपलं केंद्र शासनाचं, तर त्यांच्या माध्यमातून ठिबक नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. तर त्या सॉफ्टवेअरचा फायदा असा की शेतकऱ्याला स्वतः त्या वेबसाईटवर जाऊन ठिबक या आज्ञावलीमध्ये स्वतःला आपला अर्ज दाखल करता येतो. आता सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान अवगत होणार नाही, म्हणजे कॉम्प्युटर जाऊन नेट वापरणं वगैरे हे. अगदी बरोबर आहे. तर त्यासाठी आमचं जे तालुका कृषी अधिकाऱ्याचं कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी देखील शेतकरी हे अर्ज करू शकतात. ते अर्ज ऑनलाईन अपलोड करायची कार्यवाही ते तालुका कृषी अधिकारी कार्यालय करतं आणि त्याला एक लाभार्थी ID किंवा एक नंबर देतं, क्रमांक देतं, लाभार्थी क्रमांक. आणि मग त्या लाभार्थ्याला त्या केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने त्या तालुक्याला जे काही विशिष्ट मर्यादा दिलेल्या असतील संच बसवायच्या, तर त्या मर्यादेपर्यंत तो त्याला पूर्वसंमती देतो. मग ती पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्याने ते स्वतः संच, जे मी म्हटलं मगाशी तसं की ज्या अधिकृत कंपन्या आहेत आणि त्यांचे विक्रेते आहेत त्यांच्यामार्फत ते संच बसवायचेत 1 महिन्याच्या आत. आणि ते 1 महिन्याच्या आत त्यांनी संच बसवल्यानंतर त्याचे जे काही अनुदानाचे प्रस्ताव आहेत, तर संच बसवल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्याला पुन्हा ते प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला सादर करायचे. आणि ज्या वितरकाने तो संच बसवलेला आहे तर त्याला देखील एक लॉग इन ID ह्या ऑनलाईन कार्यपद्धतीमध्ये दिलेला आहे. त्यांनी त्या लॉग इन ID वर जाऊन त्यांनी जो संच बसवलेला आहे तर त्याचं जे इनव्हॉइस किंवा जे काही साहित्य त्यासाठी वापरलेलं आहे तर त्याचं ते इनव्हॉइस त्या ऑनलाईन ID वरती भरायचं. आणि मग याची एकंदरीत क्षेत्रीय पातळीवरती क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष तपासणी होते आणि ते तपासणी केल्यानंतर ऑनलाईन ते प्रपोजल पुढे उपविभागीय कार्यालय आणि मग जिल्हा कार्यालयाकडे जातं आणि जिल्हा कार्यालय त्याला अंतिम मंजुरी देतं. आणि शेतकऱ्याच्या नावावरती ही जे काही बँक अकाउंट ओपन केलेलं आहे आणि अर्जासोबत हे सगळी कागदपत्र दिली जातात आणि त्याच्या शेतकऱ्याच्या नावावरती हे अनुदान परस्पर जमा करण्याची एक कार्यपद्धती आणि एक याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ह्या योजनेमध्ये आणण्याकरता प्रयत्न केलेला आहे. बरोबर. ही योजना जर आपल्याकडे राबवायची असेल तर शेतकऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते का, की काही पात्रता आहे त्याच्यासाठी? हां, आता अनुदान मागणी करण्याकरता त्यांनी ज्या क्षेत्रासाठी ते अनुदान मागणी केलेली किंवा ज्या क्षेत्रावर तो ठिबक सिंचन संच किंवा तुषार सिंचन संच बसतो तर त्याचे 7/12चा उतारा, 8 त्याचं पाणी आणि माती तपासणीचा अहवाल लागतो. त्याच्यानंतर त्यांनी ज्या बँकेमध्ये खातं ओपन केलेलं आहे, ज्या बँकेमधलं खातं काढलेलं आहे तर त्या खात्याचा झेरॉक्स प्रत, असे जे वेगवेगळे कागदपत्र आहेत की जे त्या तपासणीसाठी गरजेचे आहेत तर ती कागदपत्रही त्याच्यासोबत आपल्याला जोडावी लागतात. नक्की. आणि ते कागदपत्र जोडलेत की लगेच तुमचं पुढचं प्रोसिजर व्हायला
चालू हा होणार. शासनामार्फत मग ती पुढची अनुदान मिळण्याकरताची कार्यवाही कार्यालयामार्फत पूर्ण केली जाते. चालेल. सर, दुसरा आपला एक घटक असा आहे की कोरडवाहू क्षेत्र विकासाची संकल्पना, ही एक संकल्पना आहे. तर आणि तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 80% जास्त जमीन हे कोरडवाहू आहेत. तर ही एक घटक खूप महत्त्वाचा आहे. सर, याच्याविषयी काय सांगशाल? आता कोरडवाहू क्षेत्र विकास हा पूर्वी शासन एक योजना राबवत होतं, केंद्र शासन राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ड्रायलँड या प्रक्रियेसाठी की एक चांगली सुविधा निर्माण करण्याकरता RADP नावाचा एक कार्यक्रम पूर्वी राबवत होतं. तर तोच एक घटक याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे अभियानामध्ये. याच्यामध्ये संकल्पना अशी आहे की कोरडवाहू क्षेत्रामध्ये आता बाहेरून पाणी आणणं शक्य नाही, त्यामुळे पावसाचं संपूर्ण पडणारं पाणी हे त्या ठिकाणी मुरवायचं. त्याच्यानंतर विकेंद्रित पद्धतीने जसं की आपण सिमेंट नाला बांध असतील, मातीचे नाला पाणी बांध जिरवा असतील. पाणी अडवा थोडक्यात. हां, अगदी बरोबर आहे. तर त्या संकल्पनेमध्ये एकतर पडलेला पाण्याचा थेंबन थेंब अडवणं, जिरवणं, त्याचे साठे निर्माण करणं. आता जे साठवलेलं पाणी आहे तर ते शेतकऱ्याला शेतापर्यंत न्यायचे, तर मग त्याच्याकरता उपसा सिंचनाकरता साहित्य दिलं पाहिजे. मग त्याला मोटार पंप असेल किंवा डिझेल इंजिन असेल, ते पाईपने पाणी नेण्याकरता पाईपलाईन असेल, तर याच्या तरतूद त्याच्यामध्ये करणं गरजेचं होतं. तसंच ते चांगल्या पद्धतीने वापरावं, त्याकरता आपण जसं आता चर्चा केली त्याप्रमाणे सूक्ष्म सिंचनाचा वापर केला तर त्याचा निश्चितपणे अधिक किफायतशीर उपयोग त्या पाण्याचा तो करून घेऊ शकेल. तर ह्या सगळ्या घटकांना एकत्रित करून त्याचबरोबर त्याला इतर काही शेतीपूरक उद्योग जसे की आपण दुग्ध व्यवसाय असेल किंवा शेळीपालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल, तर यासारखा उद्योग देखील त्याला त्याच्यासोबत मिळावा. आणि ह्या संपूर्ण एकत्रित प्रक्रियेमधून किंवा आपण त्याला एकात्मिक शेती पद्धती म्हणू विकसित करून त्याच्यामधून त्याला कायमस्वरूपी एक अर्थार्जन व्हावं, हा ह्या कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमामागची शासनाची संकल्पना आहे. सर, हे कशा प्रकारात अंमलात आणण्यात येणार आहे? क्षेत्रावर आधारित राबवायची योजना आहे. त्यामुळे आपण याच्याकरता आपल्या राज्यामध्ये 90 प्रकल्प निवडलेले आहेत. सर्वसाधारणपणे 300 ते 500 हेक्टरचा प्रकल्प आहे. क्षेत्रानुसार त्यामध्ये कदाचित 1 किंवा 2 गावांचा पण समावेश आहे. ह्या संपूर्ण क्षेत्राचा एक आपण प्रकल्प आराखडा तयार करतो, सविस्तर प्रकल्प आराखडा. त्याच्यामध्ये किती लाभार्थी आहेत आणि त्यांना ह्याच्यामध्ये जे काही मंजूर घटक आहेत तर तो कोण व्यक्ती कोणत्या घटकाचा लाभ घेणार आहे याचा संपूर्ण भौतिक आणि आर्थिक आराखडा तयार केला जातो आणि मग त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येते. तर ह्या आराखड्यामध्ये आता नेमक्या बाबी कोणत्या समाविष्ट आहेत, तर हे 2 घटक याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. एक आहे एकात्मिक शेती पद्धती आणि दुसरा आहे शेती व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन. आता एकात्मिक शेती पद्धती म्हणजे नेमकं काय, तर शेतकऱ्याला जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून अर्थार्जन होऊ शकेल असे विविध प्रकारे केलेल्या उपाययोजना. याच्यामध्ये पहिला जो भाग येतो तो पीक आधारित शेती पद्धती, म्हणजे त्याच्यामध्ये आपण खरीप आणि रबीमध्ये वेगवेगळे पिकं घेतो किंवा आंतरपिकांचा समावेश करतो. तर यासाठी शेतकऱ्याला आपल्याला प्रति हेक्टरी 10,000 रुपयापर्यंतचं अनुदान देता येतं. त्याच्यामध्ये दुसरी जी शेती पद्धती आहे त्याच्यामध्ये आपण फलोत्पादन आधारित शेती पद्धती म्हणू. तर त्यामध्ये देखील मुख्य इतर जे काही पारंपरिक पिकं आहेत तर त्याच्यासोबतच शेतकऱ्याला फळझाडांची लागवड करता येते आणि हे राबवण्याकरता त्याला जास्तीत जास्त 25,000 रुपये हेक्टरी 50% मर्यादेमध्ये आपण देतो आणि 2 हेक्टरपर्यंतचा लाभ आपण त्याला शेतकऱ्याला या ठिकाणी देतो. तिसरा जो महत्त्वाची शेती पद्धती आहे ती पशुधन आधारित शेती पद्धती. त्याच्यामध्ये देखील 2 उपभाग करता येतील आपल्याला. एक दुग्ध व्यवसाय पूरक शेती पद्धती, यामध्ये गायी आणि म्हशी घेणं आणि त्याच्यात संगोपन करण्याकरता वर्षभरासाठी त्याला याच्यात अनुदान आहे, याच्यासाठी देखील अनुदान आहे. तर हे पूरक उद्योग करण्याकरता आपल्याला 40,000 रुपये प्रति हेक्टरी आणि 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे एका लाभार्थीला 80,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत या योजनेमध्ये मिळू शकते. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो वन आधारित किंवा वृक्ष आधारित शेती पद्धती की ज्याच्यामध्ये आपण अन्नधान्य पिकांबरोबरच वृक्ष शेतीचा जर त्याच्यामध्ये अंतर्भाव केला तर शेतकऱ्याला एक पूरक उत्पन्नाचं साधन त्यामधून मिळेल. तर याकरता ह्या घटकाकरता देखील हेक्टरी आपल्याला 15,000 रुपये मॅक्झिमम 2 हेक्टर करता 30,000 रुपयाच्या मर्यादेत एका लाभार्थीला आपल्याला याच्यात लाभ देता येतो. बरोबर सर. तर पुढचा घटक आहे की शेती व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन. तर यामध्ये मी मगाशी जसं म्हटलं तसं की पाण्याचे साठे निर्माण करणं, त्यासाठी आता शेततळे असतील
आपण सामुदायिक शेततळे असतील, वैयक्तिक लाभाचे शेततळे असतील, तर याच्यामध्ये सामुदायिक ठिकाणी जे काही काम करायचं आपल्याला त्याला शासन 100% अनुदान देतं आणि त्याच्यामध्ये जवळपास 20 लाख रुपयापर्यंत आपल्याला ह्या बाबीकरता अनुदान मिळू शकतं. वैयक्तिक लाभाच्या ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये शेततळं असेल किंवा पूर्वी शेतकऱ्यांनी खोदलेल्या शेततळ्याला आस्तरीकरण करायचं असेल किंवा त्याच्या शेतामध्ये पूर्वी केलेले बांध असतील, नाला बांध असेल, सिमेंट बांध असेल, तर त्याची दुरुस्ती करायची असेल तर या घटकांकरता देखील याच्यामध्ये अनुदानाची तरतूद आहे. फक्त ते येणाऱ्या खर्चाच्या 50% अनुदान आपण या ठिकाणी शेतकऱ्याला देतो. आता हे पाणी साठवलेलं त्याला शेतापर्यंत नेण्याकरता इंजिनची गरज आहे, त्याच्यानंतर विद्युत पंपाची गरज आहे. तर याकरता देखील शासनाने या कार्यक्रमामध्ये वेगळी तरतूद केलेली आहे आणि याच्यामध्ये विद्युत पंप खरेदी करण्याकरता 15,000 रुपयापर्यंत आणि पाईपलाईन घेण्याकरता हेक्टरी 10,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत याच्यामध्ये देऊ केलेली आहे. त्यानंतर आता याला पूरक म्हणून काही सेंद्रिय शेतीचा जसा आपल्याला उपक्रम याच्यामध्ये आहे किंवा गांडूळ शेड तयार करायचे, तर त्यासाठी देखील शासनाने याच्यामध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे. त्याला 50,000 रुपयापर्यंत कायमस्वरूपी शेड उभं केलं तर मिळतं किंवा HDPE पाईपचं एक रेडीमेड गांडूळ खत उत्पन्न करण्याकरता आपल्याला बाजारात ते उपलब्ध आहे, तर त्याच्यासाठी देखील 8,000 प्रति युनिट याप्रमाणे शासनाने तरतूद केलेली आहे. सर, आता मी आधीच्या प्रश्नाकडे जातो. जमीन आरोग्य व्यवस्थापन. जमीन हे महत्त्वाचा भाग आहे, जमिनीवरच पीक येतं. माती परीक्षण किंवा माती, आपल्या शेतातली माती हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर या संदर्भात काही उपाययोजना आहेत का? अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण शेती म्हटलं की त्याच्यामधले माती हा एक जिवंत घटक आहे, एक सजीव बाब आहे त्याच्या आणि त्याचं आरोग्य, जसं माणसाचं आरोग्य आपण म्हटलं किंवा त्याची कार्यक्षमता त्याच्या आरोग्यावर अवलंबून आहे. आणि मग आपलं आरोग्य आपण ठरवण्याकरता काय करतो, तर आपण देखील आपल्या वेगवेगळ्या चाचण्या करून घेतो किंवा मेडिकल तपासण्या करून घेतो. तर त्याच पद्धतीने ही जी काही जमीन आहे आपण की जिचा आपण पिकाचं उत्पादन घेण्यासाठी वापर करतो, तर तिचं आरोग्य योग्य पद्धतीने टिकवणं ही एक काळाची गरज आहे आणि ते करायच्यासाठी आपल्याला माती परीक्षण करावं लागतं. आता हे माती परीक्षण करण्यासाठी ज्या काही सुविधा लागतात तर त्या सुविधा देण्याची तरतूद या उपक्रमामध्ये आपण दिलेली आहे. त्याच्यामध्ये मग आपल्याला स्थायी स्वरूपाच्या माती परीक्षण प्रयोगशाळा किंवा वाहनामधून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी सॉइल सॅम्पल्स घेऊन आपल्याला माती परीक्षणासाठी. ते खूप चांगलं आहे सर, कारण की बरेच शेतकरी उदासीन दिसतात माती परीक्षणामध्ये. जर गाडीमध्ये जर हे सगळं होत असेल, फिरत्या गाडीमध्ये किंवा फिरतं एक हे होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्या गावामध्ये स्वतः माती परीक्षण आपल्याला जर करता येत असेल तर सगळे शेतकरी ते करून घेतील. अगदी बरोबर आहे, कारण प्रत्येक शेतकरी आपली मातीचा नमुना प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये नेऊन देणं हे सर्वांना शक्य होत नाही. तर या प्रकारच्या समजा मोबाईल व्हॅन्समध्ये माती परीक्षण किंवा माती परीक्षणासाठी प्रयोगशाळा उपलब्ध करून दिल्या तर त्याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तिथे त्याच्या स्थानिक पातळीवर उपयोग करून घेता येईल. तर आता यामध्ये जी योजना आहे तर ते आपल्याला कृषी विद्यापीठं, सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्र किंवा स्वयंसेवी संस्था किंवा खाजगी कंपन्या आहेत किंवा एखादी व्यक्ती आहे की जिच्यामध्ये ही प्रयोगशाळा उभी करण्याची आर्थिक ताकद आहे, तर तिच्याकरता त्यांना देखील आपण ह्या योजनेमधून अनुदानाची उपलब्धता करून देऊ शकतो. आता म्हणजे एखादा शेतकऱ्याला जर वाटलं तर तो आपल्या प्रयोगशाळा निर्माण करू शकते. हां, म्हणजे त्याला कसं आहे, आता हा थोडा खर्चिक घटक आहे. याच्यामध्ये एक प्रयोगशाळा उभारण्यासाठी जवळपास 75 लाख रुपयाची गरज भासते आणि शासनाकडून त्याला जवळपास 75% म्हणजे काय वेगवेगळी उपकरणं लागतात, तर त्यासाठी जवळपास 75% म्हणजे 56 लाख रुपये ही शासन ह्या उपक्रमाकरता उपलब्ध करून 25% हिस्सा हा शेतकऱ्याला. आणि त्या व्यतिरिक्त त्याला स्वतः ती उभं करण्याकरता जी काही जागा लागते, बांधकाम, त्याच्याकडे उपलब्ध असलं पाहिजे. ह्या उपक्रमामध्ये आपल्याला केंद्र शासनाने यावर्षी जवळपास 10 फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळा उभ्या करण्याकरता आर्थिक तरतूद केलेली आहे आणि त्याची प्रक्रिया आता सध्या चालू आहे. बरोबर सर, या उपक्रमाला शेतकरी खूप चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवतील. तुम्ही जाता आमच्या शेतकरी बांधवांसाठी हे उपक्रम व्यवस्थितरित्या राबवण्यासाठी किंवा याचा चांगल्या प्रकारे फायदा करून घेण्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता?
मी हा जो काही केंद्र शासनाचा उपक्रम आहे तर याच्यासोबतच एक राज्य शासनाने कोरडवाहू शेती अभियान नावाची एक संकल्पना किंवा एक उपक्रम याच जवळपास घटकांवर आधारित आहे आणि तो कार्यान्वित केलेला आहे. याच्यामध्ये जवळपास आपण 403 गावांची निवड केलेली आहे, त्यांचे आराखडे तयार केलेले आहेत आणि कामाची अंमलबजावणी पण सुरू केलेली आहे. तर याही योजनेविषयी मी थोडक्यात विशद करू इच्छितो की या ठिकाणी देखील आपण जे आत्तापर्यंतचे जे घटक चर्चा केली तर त्या सर्व घटकांचा सहभाग याच्यामध्ये आहे. मग याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण असेल किंवा शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी काही चांगलं काम झालेलं आहे या विषयातलं ते पाहायला जाण्यासाठी एक सहल अभ्यास दौऱ्यांचा पण समावेश याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर एक संरक्षित सिंचन सुविधा, किमान 2 पिकांकरता पाण्याची उपलब्धता होईल अशा प्रकारच्या शेततळ्याच्या किंवा त्याच्याकरता पाणी पुरवठ्याच्या योजना ज्या आहेत तर त्या करण्याची तरतूद याच्यामध्ये आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा की जो राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानामध्ये नाही आहे, मूलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरण. तर जे काही ट्रॅक्टर्स लागतात किंवा त्याच्यासोबत जी काही अवजारं लागतात तर ती घेण्याकरता देखील या कोरडवाहू शेती अभियानामध्ये आपल्याला तरतूद दिलेली आहे. थोडक्यात मला या दोन्ही योजनांचा जर शेतकऱ्यांनी पुरेपूर वापर करून घेतला तर निश्चितपणे त्याला त्याच्या उत्पन्नामध्ये शाश्वती येईल आणि त्या दृष्टीने त्यांनी तो घ्यावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल. तुम्ही आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांसाठी मूल्यवान असं मार्गदर्शन केलात त्याबद्दल खरंच मी सह्याद्री वाणीतर्फे आपले आभार मानतो. नमस्कार. नमस्ते.